स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। जी मुलगी आता हयात नाही त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नका, वैष्णवी हगवणेंच्या वडिलांचा हगवणेंच्या वकिलांना आव्हान। पत्रकार परिषदेत वडील अनिल कसपटे भाऊक। हगवणेंचे वकील ॲडव्होकेट दुशिंग यांच्यावरील 2022च्या एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचं उघड। कॉलर पकडून सरकारी वकिलाला केली होती मारहाण, अटकपूर्व जामिनामुळे टळली होती अटक। 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक। गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 1.65 लाख कोटींचा एफडीआय। देशातील एकूण एफडीआय पैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात। फडणवीसांची एक्सपोस्ट। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधीची तरतूद असल्याचं स्पष्टीकरण। सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही, सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका। फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या कौतुकावरही त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर। नरकातलं स्वर्ग पुस्तकाची प्रत एकनाथ शिंदेंना पाठवली, लढाईचं कसं ते शिका असा सल्ला दिल्याची माहिती। फडणवीस राज ठाकरे यांनाही पुस्तक पाठवलं, इंग्रजी भाषांतर झाल्यावर मोदी आणि अमित शहांना देण्याचा निर्धार। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचा एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य। शरद पवारांची तारीफ। संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचं गौड बंगाल कायम। 5.5 किलो पैकी केवळ 3 किलो सोनं परत मिळालं, उर्वरित सोनं गेलं कुठे, लड्डांचा सवाल। चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस सहभागी असतात, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांचा सरकारला घरचा आहेर। संतोष लड्डांच्या घरच्या दरोड्यातलं सोनं गेलं कुठं, यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी। ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना 10,000 रुपये देणार, बारामतीमध्ये नुकसानग्रस्त भागाच्या पाहण्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।